हनुमंतरायाच्या हातामध्ये दिला. हनुमंतरायाला बाजूला गेले, मणी घेतला, दातानं फोडला, टाकून दिला, दुसरा फोडला, टाकून दिला. आई साहेबाला राग आला. ओ हनुमंतराय, एका एका मण्याची किंमत पृथ्वी मोलाची आहे, तुम्ही हा मणी का फोडता? हनुमंतरायाने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. हनुमंतराय म्हणतात, आई साहेब खरं सांगू का, ज्या वस्तूमध्ये ज्या पदार्थामध्ये माझा राम नाही ना, ती गोष्ट माझ्या कामाची नाही. आई साहेबाला राग आला. आई साहेब म्हणलं, ओ हनुमंतराय, तुम्ही या मनामध्ये देवाला पाहता, तुमच्या हृदयात तरी देव आहे का? त्यावेळेस हनुमंतराय सांगितले, आई साहेब माझी परीक्षा बघू नका, नुसते राम नाही तर रामासहित तुम्ही सुद्धा आहात. सगळ्या सभेमध्ये उभा राहिले, जयघोष केला, हृदय फाडलं, प्रोग्राम चंद्राचा गजर केला. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज एकादश असल्यामुळे तुमचा जरा आवाज कमी आला आहे ना, उद्या कसलो मी द्वादश खाल्ला. श्रीराम आज आता एवढंच म्हणायचं, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूं, राम नाम का सदा ही मैं चिंतन करूं, ऐसा आनंद है इस भजन में. मन काय अडचण आहे का? ओ राणी बाबा मुख बघते चांगले म्हणा ना, कधीतरी बघा लय भजन गोड आहे हो, पण आपला असं आहे महाराज, जे गोड लागत ते आपण कधीच म्हणत नाही. ते पाखरा आज आलं धरून ठेव ना, काय करतो आता येतो लोकांच्या महिन्यात, मग तू आजाद करायला कसं म्हण, विठाला विठाला गमत असे बघा. एक दिवस आमच्या गावातून निघाला होतो, भजन केलं पाहिजे माणसानं. हो ते पोट असं रडत बसलं. अरे मला झालं काय? मला नाही सांगायसारखंच नाही. मला झालं काय? तुम्हाला नाही ना सांगा. अरे म्हणलं तुला दोस्त आहे सांग. आणि ऐका, प्रत्येक जीवनात एक दोस्त काय बरं. खरं तर सगळे धोका दोस्त बी धोका देतात म्हणा, काकड्या सोडून येते अंधारची बात आहे. हो दोस्तांनी ठरलेला याला सोडायचं ते मग काय कोणी असू दे मला, पण ऐका ना मित्र पाहिजे म्हणून काय खरं नाही मित्राचं. दुःखाडवायला उंबऱ्या सारखा